हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर ना हा माझा व्हिडिओ आहे सॅटर्डेचा वीकेंडचा आणि आमच्या घराच्या इथे एक ना क्रिसमसचं फनफेअर आलं होतं आणि हे माझ्या घरापासून वॉकिंग 5 मिनटं डिस्टन्सवर होतं. तर आम्ही विचार केला की चला जाऊया. तर आधी खूप पाऊस पडत होता सकाळपासून, खूप आभाळ आलं होतं, क्लाउडी होतं वेदर सगळं, पण पाऊस थांबला दुपारी तर आम्ही आलो होतो. आणि ते तुम्ही बघायला अशा खूप साऱ्या राईड्स आल्या होत्या, खूप सारे खाण्यापिण्याचे स्टॉल्स होते आणि फेस पेंटिंग वगैरे सगळं होतं. आणि ही जी जागा आहे, हा एरिया आहे ना, इथे सियाची स्कूल आहे ॲक्च्युली, पण वीकेंड होतं त्यामुळे इथे हा सगळा असा सेटअप होता फनफेअरचा. तर इथून असं आत गेलं ना, हे सगळे खूप मस्त असे कार्टून कॅरेक्टर्स होते. हा ब्ल्यूवाला स्टॅच्यू आहे, डिझनी स्टिच आहे ॲक्च्युली त्याचं नाव, सिया त्याला स्टॅच्यू म्हणते. खूप आवडतो तिला हा. पण हा असा तिने लाईव्ह फर्स्ट टाईम बघितला होता, तर तिला एवढं तिने हे नाही केलं, त्याला ॲक्सेप्ट नाही केलं तिथे. तर इथे पुढे हा खूप मस्त असा क्रिसमस ट्री डेकोरेट केला होता. सध्या इथे ना डिसेंबर महिना आहे आणि यूकेमध्ये सगळीकडे क्रिसमस फीवर आहे. ही माझी फ्रेंड आहे स्वाती, ती हाय करत होती. सगळेजण खूप मस्त असे क्रिसमस अटायरमध्ये आले होते, एकमेकांना ग्रीट करत होते, सगळ्यांना गिफ्ट्स होते इथे लहान मुलांसाठी. सगळं डेकोरेशन केलं होतं, लाईट्स होते, खूप छान. इथे एक स्कूलचा ग्रुप आला होता मुलांचा, तो बाहेर ॲक्च्युली गाणं काहीतरी बोलत होते, ते इथे स्पीकरवर आतमध्ये ऐकू येत होतं. आणि इथून आतमध्ये ना असे रूम्स होते, तर तिथे ना हँडमेड होममेड सगळे स्टॉल्स लागले होते, खूप सुंदर वस्तू बनवल्या होत्या. आणि इथे एक क्रोशाचा एक स्टॉल होता, लोकरीपासून खूप मस्त टॉईज बनवले होते. तर हा छोटा हनीबी मी घेतला, मला खूप आवडला होता. 3 पाऊंडमध्ये मला हा मिळाला. मस्त आहे ना एकदम. आणि त्याच्यानंतर आम्ही परत आतमध्ये थोडे एक फोटो बूथ होतं, तिथे फोटो सेशन केलं, थोडे प्रॉप्स घेऊन वगैरे. आणि त्याच्यामध्ये हा पेंग्विन सियाला खूप जास्त आवडला होता. आणि हा माझा सांताचा फोटो. मग इथून मला सियाचे टीचर्स भेटले स्कूलमधले, ते पण त्यांच्या मुलांबरोबर आले होते. आणि सियाला असं वाटलं हे वीकेंड आणि मला स्कूलमध्ये का घेऊन आली आहे तू परत. आणि हे स्कूलमध्ये हे सगळं असं हे नवीन नवीन काय आलं आहे, त्यामुळे ती थोडी सरप्राईज्ड होती. त्याच्यानंतर आम्ही परत बाहेर आलो, म्हटलं चला थोडे स्टॉल एक्सप्लोअर करू फूडचे आणि काय काय आहे बघूया. तर इथे थंडी होती त्याच्यामुळे सगळीकडे हॉट ड्रिंक आणि शुगर कँडीज, परत तुम्हाला ते कॉटन कँडीज काय आपण म्हणतो ना, बुड्डी के बाल, त्याचे स्टॉल्स, सगळे चॉकलेट्स आणि स्नॅक्स, पॅनकेक्स, असं भरपूर व्हरायटी होते खाण्याच्या. आणि त्याच्यानंतर इथे ज्या पण काही राईड्स होत्या ना लहान मुलांसाठी, फेस पेंटिंग वगैरे, हे फर्स्ट टाईम मी आत्तापर्यंत जे बघितलं आहेत ना त्याच्यामध्ये हे फ्री असं कधी नसतं, ह्याच्यासाठी तुम्हाला तिकीट्स घ्यावे लागतात. पण इथे पहिल्यांदा मी ह्या राईड्स फ्री होत्या मुलांना. ते खूप सरप्रायझिंग होतं आमच्यासाठी. आणि कारण की का ते काउन्सिलने इथल्या ऑर्गनाईज केलं होतं, तर तुम्ही कितीही राईड्स करा, त्याच्यासाठी काही पे नव्हतं. हा असा चुरोसचा इथे एक स्टॉल होता, हे मला खूप आवडतं, विथ बेल्जियम चॉकलेट, मस्त लागतं. आणि ह्याच्यानंतर असंच हे बाकीचे स्टॉल्स मी थोडे कॅप्चर केले की दाखवायला. तर इथे असे हे कॉटन कँडीजचे डबे असतात, खूप सारे गमीज, चॉकलेट, शुगर कँडी, पॉपकॉर्न, सगळ्या व्हरायटी लहान मुलांसाठी खाण्यासाठी मिळतात. हे तुम्हाला पे करावं लागतं. इथे अलिशा एका राईडमध्ये बसली होती. अलिशा ह्या स्वातीची मुलगी आहे, माझ्या फ्रेंडची. आणि स्वाती आणि अभि हे माझ्या घराजवळ राहतात, तर ते सुद्धा आम्हाला जॉईन झाले होते इथे. त्याच्यानंतर मी थोडी लाईट शोधत होते ब्राईट, की कुठे चांगले पिक्चर्स मिळतील, कारण की सगळं क्लाउडी वेदर होतं. पण ठीक आहे, असा हा आमचा मस्त दिवस गेला. आणि ही छोटीशी हनी बी विथ लिटिल थॉट